श्री स्वामी समर्थ. चैत्र मासी वर्ष नूतन होऊ, स्वामीचे अखंड चिंतन, वाहू स्वामींना नामाचे चंदन, स्वामी नामाने सुगंधित होऊ आपले जीवन. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझं श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी बद्दल थोडक्यात. माझा देव हा अशक्य गोष्टी शक्य करणारा, तुटलेल्या आशेलाही नवबळ देणारा. माझा देव अशक्य गोष्टी शक्य करणारा, तुटलेल्या आशेलाही नवबळ देणारा. जिथे सर्व गणित चुकतात तिथेच स्वामींचे चमत्कार घडतात. सगळे लोक असं म्हणतात हे गोष्टी अशक्य आहे, पण माझे स्वामी अशक्याला मानतच नाही. कारण जिथे विश्वासाच्या एका हाकेसाठी काळ वेळ परिस्थितीला सुद्धा थांबवतात. डोळ्यांना जे दिसत नाही ते माझे स्वामी मनाला दाखवतात. म्हणूनच प्रत्येक क्षणात मी स्वामींचाच धावा करते आणि स्वामी अशक्य गोष्टी हे शक्य करून दाखवतात. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी श्रीराम प्रभूंचा जन्म सोहळा असतो. सगळे भारतभर त्यांचा जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. आपणही त्यांचं चरित्राचं सगळ्यांनी आचरण करायला पाहिजे आणि आपल्या आचरणात घ्यायलाच पाहिजे. प्रभू श्रीराम हे आदर्श पुरुषोत्तम होते हे सगळ्यांनाच माहित आहे. प्रभू श्रीरामांचं बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. कौटुंबिक, राजकीय, सामाजिक आणि नैतिक जीवनात मनुष्य हा कसा सर्वोत्तम होऊ शकतो हे आपल्याला प्रभू श्रीरामाच्या चरित्रावरून समजण्यास मदत होते. तसेच साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने प्रभू श्रीरामास वनवासात जाण्यास आज्ञा दिली. ते वनात जाण्यास प्रभू श्रीरामाने पत्करले. हे याच्यावरून आपल्याला प्रभू श्रीराम किती मोठे त्यागी होते हे समजण्यास मदत होते. प्रभू श्रीराम अहिल्याचे उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, इवल्याशा खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते. म्हणूनच प्रभू श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा. श्रीरामांचा अजून एक गुण जो आपल्याला रामायणामधून दिसून येतो तो म्हणजेच त्यांना लोभ नव्हता. रावणाला मारल्यानंतर त्यांनी रावणाचे राज्य म्हणजेच ते विभीषणाला दिले. तसेच प्रभू श्रीराम मातृप्रेमी, पितृप्रेमी, बंधुप्रेमी, राष्ट्रप्रेमी, गुरुप्रेमी आणि प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहेत. श्रीराम हे प्रजापालक, निष्काम प्रेम, उर्मिलेचा विश्वास आणि लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग, भारताचा आदर्श, हनुमंताचे सर्वस्व आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता रामरक्षा म्हणावी तसेच पाळणा म्हणून श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करावा. रामरक्षेचे महत्व. आपण जर दररोज रामरक्षा एकाच ठिकाणी एकाच वेळेत म्हटली तर ती सिद्ध होते. रामरक्षा म्हटल्याने लहान मुलांची वाणी शुद्ध होते तसेच बुद्धीतही वाढ होते. रामरक्षाच्या पठणाने अबाल वृद्ध बालकांचे संरक्षण होते. आपण जर 1500 वेळेस रामरक्षाचे पठण जर केले तर आपल्या अवतीभोवती संरक्षण तयार होते. संरक्षण कवच तयार झाल्याने आपल्याला बाहेर गेल्यावर कसलीही भीती राहत नाही. नित्य नियमाने एकाच वेळी लहान मुलांनी जर रामरक्षाचे पठण सुरू केले, जर पहिलेच्या मुलांनी दररोज 1 वेळा रामरक्षा म्हणायची सुरुवात केली तर 5वी पर्यंत त्यांची 1500 म्हणजेच 1500 वेळा रामरक्षा म्हणण्यास येते आणि त्यांच्या भोवती एक संरक्षण तयार होते. आपणही आपल्या मुलांना दररोज रामरक्षा म्हणायला लावावी, याने त्यांची वाणी शुद्ध होते. तसेच रामनवमी पर्यंत, गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत म्हटली तर एक अनुष्ठान होते. आपण दररोज रामरक्षा म्हणावी. प्रत्येक महिन्याच्या
गुरुप्रतिपदेपासून ती शुद्ध नवमी पर्यंत अनुष्ठान करतात. तसेच बुध कौशिक ऋषीच्या स्वप्नामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी जाऊन रामरक्षा हे स्तोत्र सांगितलेले आहे आणि तेच आपण पठण करतो. हे मंत्र म्हणूनच खूप दिव्य आणि तारक आहे. या मंत्राचे नियमित पठण करावे. श्री स्वामी समर्थ.